संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिन विशेष। 1 ऑक्टोबर इसवी सन 1677 मराठ्यांच्या इतिहासातील एक गूढ आणि अतिरिक्त घटना म्हणजे शंभू राजांचे दिलेर खानाच्या गोटात जाणे। लढाईत मराठ्यांचा प्रभाव करता येत नसल्याने औरंगजेबाने इतर मार्गाने त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न चालवले होते। मुघल सुभेदार बहादर खानाने शिवाजी महाराजांच्या सैन्याशी अनेक लढाया केल्या होत्या, पण त्याला हवे तसे यश मिळाले नव्हते। उलट सतत अपयशी ठरल्याने मुघल दरबारात त्याची अप्रतिष्ठा झाली होती। त्यातच औरंगजेबाला हेरा महापर शंभू राजे नाराज असल्याची बातमी त्याला समजली। या संधीचा लाभ घेण्यासाठी औरंगजेबाने एक योजना बनवली। 15 सप्टेंबर 1677 च्या दरम्यान त्याने दख्खनच्या सुभेदार बहादर खानाला दरबारी परत बोलवले आणि त्याच्या जागी दिलेर खान या अनुभवी सेनापतीची निवड केली। पुढच्या काळात दिलेर खानाने शंभू राजेंशी पत्रव्यवहार करून त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतले। बहादर खानाला परत बोलून त्या जागी दिलेर खानाची नेमणूक केली। 1 ऑक्टोबर इसवी सन 1711 चंद्रसेन जाधव हे शाहू राजांकडून महाराणी ताराबाईंना सामील झाले। महाराणी ताराबाईंनी चंद्रसेन जाधवांचे सहर्ष स्वागत केले। शाहू राजांची बाजू यावेळी फारच कमकुवत होती। चंद्रसेन जाधवांच्या अगोदर सावंतवाडीचे सावंत आंग्रे, खंडेराव, दाभाडे अशी मातबर मंडळी ताराबाईंना मिळाली होती। चंद्रसेन जाधवांनी हेपतराव निंबाळकरास चित्तावून त्यास ताराबाईंच्या पक्षास आणण्याचा प्रयत्न सुरू केला। अशा वेळी परसोजी भोसले व चिमाजी दामोदर हे दोन सरदार शाहू राजांच्या बाजूचे राहिले, पण ते खानदेशाकडे होते। शाहू राजांना पक्ष फारच कमकुवत झाला होता। मोठी दुरवस्था प्राप्त झाली होती, तरी शाहू राजे डगमगले नाही। त्यांनी चंद्रसेन जाधवाकडील सेनापती पद काढून ते तारीख 1 ऑक्टोबर 1711 रोजी त्यांचे बंधू संताजी यास दिले। बाळाजी विश्वनाथ यावेळी पुढे सरसावून शाहू राजांची बाजू सावरून धरली। बाळाजींनी पिलाजी जाधव पुरंदरे यांच्या साह्याने सावरकरांकडून कर्ज काढले। फौज अशी उभी केली। हीच फौज पुढे हुजूरबागा म्हणून प्रसिद्ध पावली। सावकारांच्या कर्जास तारण पाहिजे म्हणून शाहू राजांकडून बाळाजींनी 25 लाखाचा सरंजाम करून घेतला। 21 ऑगस्ट 1711 1 ऑक्टोबर इसवी सन 1724 साखरखेडो लढाई। निजामाने मोगलांचा प्रभाव केला। दख्खन मधली आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली। बादशाहने निजामाचा निपात करण्यासाठी धाडलेल्या मुबारिज खानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या सहाय्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले। 1 ऑक्टोबर 1724 ला शक्करखेडा लढाईत मुबारिज खानाचा प्रभाव झाला। निजामाने मराठ्यांचे चौथ देण्याचे आश्वासन दिले। याशिवाय या लढाई दरम्यान निजाम निकट वावरल्याने त्याच्या डावपेच आणि विचारसरणीमध्ये जवळून डोकावून पाहण्याची संधी बाजीरावांना मिळाली। या अमूल्य उपहाराचा बाजीरावांनी निजामाबरोबर भावी लढाईत पुरेपूर उपयोग केला। या विजयामुळे निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले। निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली, त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणचे सुभेदारी बहाल केले। 1 ऑक्टोबर इसवी सन 1759 दिनांक 1 ऑक्टोबर 1759 या दिवशी नानासाहेब पेशव्यांनी शमशेर बहादरांना सेनापतीचा मान दिला। शमशेर बहादरांनी याआधी कितीतरी वेळा तलवार गाजवली होती। तुळाजी आंग्रेच्या मोहिमेत शमशेर बहादरांनी 18 फेब्रुवारी 1756 रोजी रत्नागिरीचा किल्ला जिंकला। रघुनाथरावांच्या अटकेवरील स्वारीत यांनी दिल्लीच्या आखाडीला सांभाळली। यानंतर बुंदेलखंडात राजा छत्रसालांचे नातू म्हणजे शमशेर बहादरांचे मामे भाऊ जगतराय पुत्र हिंदुपताचा मृत्यू झाला। हिंदुपतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रांमधील भाऊबंदकी मिटवून न्याय देण्यात शमशेर बहादरांचा महत्वाचा वाटा होता। 1 ऑक्टोबर इसवी सन 1749 आपले खावंद म्हणून नानासाहेबांना शाहू महाराजांबद्दल खूप आदर वाटत असे। इसवी सन 1749 च्या मध्यापासूनच शाहू महाराजांच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला। शाहू महाराज 70च्या आसपास पोहोचले होते। आपले आता फार काळ जगणे नाही म्हणून महाराजांनी ऑगस्ट 1749 मध्ये नानासाहेबांना साताऱ्यात बोलवून घेतले। दिनांक 1 ऑक्टोबर 1749 च्या दिवशी शाहू महाराजांनी गोविंद खांडेराव चिटणीस, खंडू बल्लाळ चिटणीसचा पुत्र यांना बोलून आपल्या माघारी राज्याच्या कारभाराची यादी म्हणजे एक प्रकारे एक मृत्यूपत्र तयार करून घेतले।
आजार बरा होईल असे वाटत नव्हते. या चिंतेची बाब म्हणजे शाहू महाराजांना मुलगा नव्हता. नानांचे ते आपल्या मुलासारखे मानत असत. आपल्या माघारी राज्य आणि प्रजा सांभाळू शकेल असा अन्य कोणी सरदार व विश्वासू व्यक्ती न दिसल्याने शाहू महाराजांनी नानासाहेबांनाच पुढे पेशवाई ही भट घराण्याकडे कायम वंशपरागत करून दिली व साऱ्या कारभाराची सूत्रे पेशवाईंकडे सोपवली आणि अखेरची निर्वानिवर करून 15 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराज साताऱ्यात मृत्यू पावले. योद्धा शिवछत्रपती महाराजांपासूनचेच भोसल्यांचे जनक राज्यपद संपले. आता साताऱ्याच्या गादीवर भोसले कुळातलीच कोणाला तरी दत्तक घ्यावे लागणार होते. म्हणूनच कोल्हापूरकर ताराबाई आणि राजारामांचा नातू शिवाजी पुत्र राजा राम दुसरे यांना नानासाहेबांनी दिनांक 4 जानेवारी 1750 या दिवशी साताऱ्याच्या गादीवर अभिषेक केला. वास्तविक शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सातारा आणि कोल्हापूरची गादी एक करून पुन्हा एकच अखंड स्वराज्य निर्माण करण्याची नानासाहेबांची इच्छा होती. त्याकरिता या नव्या राज्याचा अधिकारी म्हणून कोल्हापूरकर संभाजी राजाला नेमण्याचे नानासाहेबांचा विचार होता. परंतु आपल्याला गादीवर बसले तरी सारा कारभार मात्र पेशवे नानासाहेबच बघणार, मग आपण मात्रच राहणार. या चिंतेने संभाजीरावांनी नानासाहेबांच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला. त्यामुळे संभाजी राजांशी जास्त वाद न घालता नानासाहेबांनी त्यांचे सावत्र पुतणे राजाराम यांना सातारा गादीवर बसवले. अभिषेकानंतर महादाजी पंत पुरंदरांच्या मदतीने आणि मोरोबा दादा फडणवीसच्या सल्ल्याने नानासाहेबांनी दरबारातील सर्व सरदारांची पुनर्व्यवस्था लावून दिली आणि आपली विश्वासू माणसे सातारा दरबारात ठेवून दिनांक 22 एप्रिल सन 1750 रोजी नानासाहेब पुण्याला आले.